दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख नेते उद्या दिल्लीला जाणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर सुद्धा उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। उद्या दिल्लीमध्ये भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यातले प्रमुख भाजप नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख नेते त्यामुळे उद्या दिल्लीला जाणार आहेत या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी। आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर दिल्लीमध्ये उद्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे आणि ही बैठक जी आहे ती आगामी काळात ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात त्या सर्व राज्यांना जे आहे त्या राज्यातील प्रमुखांना उद्या बोलवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रातील देखील विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे। महाराष्ट्रातील प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील, त्यासोबत भाजपचे इतर कोर कमिटीचे जे नेते आहेत ते उद्या दिल्लीला जातील अशी आपल्याला माहिती मिळते। आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून मुक्त करावं, कारण आपल्याला संघटनेसाठी वेळ द्यायचा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावं असं त्यांनी म्हटलं होतं। या बैठकीत त्यावर देखील चर्चा होऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। खरं तर उद्या दिवसभर जी आहे ही बैठक चालेल असं देखील आपल्याला कळतं आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने भाजपला यश मिळू शकलं नाही त्यावर देखील चर्चा होऊ शकते। अजिंक्य, सुशांत, राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे? अगदी बरोबर आहे अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपला यश अपेक्षित होतं तसं यश मिळू शकलेलं नाही आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जर आपल्याला सरकार आणायचं असेल तर काहीतरी बदल जे आहेत ते भाजपमध्ये अपेक्षित आहेत। तशी चर्चा देखील भाजपमधील गोटातून आपल्याला कळते। आता महाराष्ट्रात नेमके काय बदल होत आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक विधानसभा क्षेत्राची माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रात काही अंतर्गत बदल करता येतील का। आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने म्हटलंय की मला या सरकारमधून मुक्त करा जेणेकरून मला संघटनेला वेळ देता येईल, त्यावर काही निर्णय होतोय का हे देखील बघावं लागेल। अजिंक्य, ठीक आहे सुशांत, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।